वास्को द गामानं भारताचा शोध लावला नसता तर भारताचा इतिहास नक्कीच खूप वेगळा असता। कारण जेव्हा समुद्रामार्गे वास्को द गामानं भारताच्या रस्त्याचा शोध लावला तेव्हा एका मसाल्याच्या पदार्थामुळे संपूर्ण जगाचा नकाशा आणि भारताचा इतिहास कायमचा बदलून गेला। ज्या काळ्या मिरीला आपण रोजच्या जेवणात अगदी सहज वापरतो, याच काळ्या मिरीच्या एका छोट्याशा दाण्याने युरोपियन देशांना इतकं वेड लावलं होतं की त्यांनी भारताचा समुद्री रस्ता शोधण्यासाठी स्वतःच्या शेकडो सैनिकांचे जीव पणाला लावले। पण तेव्हा जमिनीवरचे रस्ते अचानक का बंद झाले होते आणि एका मसाल्याच्या गरजेपोटी सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन भारताच्या गुलामगिरीचं कारण कसं बनला, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। आजपासून साधारण 500 ते 600 वर्षापूर्वीचा तो काळ होता। त्या काळात भारताला जगात सोन्याची चिमणी म्हटलं जायचं। याचं कारण असं की आपल्या भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ जसे की काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी यासोबतच सुती कापड, हिरे जवाहरात प्रचंड प्रमाणात उपलब्ध होती। विशेषतः युरोप खंडातील देशांमध्ये भारतीय मसाल्यांना प्रचंड मागणी होती। तिथल्या थंड हवामानामुळे त्यांना मांस टिकवून ठेवण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी भारतीय मसाल्यांशिवाय गत्यंतर नसायचं। त्या काळात युरोपमधील व्यापारी भारताशी व्यापार करायचे, पण तो मार्ग जमिनीवर नव्हता। व्यापारी अरब देशांमधून वाळवंट आणि डोंगर झाडी पार करत जमिनीच्या मार्गाने भारतात यायचे आणि इथून माल घेऊन परत युरोपला जायचे। पण 1453 मध्ये एक अशी काही घटना घडली ज्याने जगाच्या व्यापाराला खीळ बसवली। कॉन्स्टँटिनोपल नावाचे एक अतिशय महत्त्वाचे शहर होते, ज्याला आज आपण इस्तंबूल म्हणून ओळखतो। युरोपमधून भारतात येणारा जमिनीचा एकमेव रस्ता या शहरातून जात होता। या शहरावर ऑटोमन साम्राज्याने म्हणजे तुर्काने ताबा मिळवला। तुर्कांनी हा रस्ता युरोपियन व्यापाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद केला आणि सांगितलं, जर इथून तुम्हाला व्यापार करायचा असेल तर प्रचंड प्रमाणात कर म्हणजे टॅक्स द्यावा लागेल। यामुळे युरोपियन लोकांची मोठी कोंडी झाली। त्यांना भारतीय मसाल्यांची इतकी सवय झाली होती की मसाल्याशिवाय राहणं त्यांना अशक्य वाटू लागलं। व्यापारी विचार करू लागले की जर जमिनीचा रस्ता बंद झाला असेल तर आपण गप्प बसायचे का? मग तिथल्या राजांनी आणि खलाशांनी ठरवलं, आता आपण समुद्राच्या मार्गाने भारताकडे जाण्याचा एक नवा रस्ता शोधून काढायचा। यातूनच समुद्रावर राज्य करणाऱ्या दोन देशांमध्ये जणू एक मोठी स्पर्धा सुरू झाली। हे दोन देश होते पोर्तुगाल आणि स्पेन। भारताचा शोध घेण्यासाठी अनेक धाडसी खलासी आपले जहाजे घेऊन समुद्रात उतरू लागले। असाच एक स्पेनचा खलाशी होता ज्याचं नाव होतं क्रिस्टोफर कोलंबस। 1492 मध्ये तो भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, पण त्या काळी आजच्यासारखे गुगल मॅप किंवा होका यंत्र इतके प्रगत नव्हते। समुद्राच्या अथांग पाण्यात दिशा चुकल्यामुळे कोलंबस भारताऐवजी थेट अमेरिका खंडाला जाऊन पोहोचला। त्याला वाटलं की हाच भारत देश आहे, म्हणून त्याने तिथल्या स्थानिक लोकांना रेड इंडियन्स असं नाव दिलं। आता ही स्पर्धा पोर्तुगाल जिंकणार असं दिसू लागलं, कारण पोर्तुगालच्या राजाने वास्को द गामा नावाच्या एका अत्यंत हुशार, धाडसी आणि जिद्दी खलाशावर ही जबाबदारी सोपवली होती। 8 जुलै 1497 रोजी वास्को द गामा याने 4 मोठी जहाजे आणि सुमारे 170 खलासी सोबती घेऊन तो समुद्रामार्गे भारताच्या शोधावर निघाला। हा प्रवास दिसायला जितका रोमांचक वाटतो तितकाच तो भयानक आणि जीवघेणा होता। अथांग पसरलेला समुद्र, मध्येच येणारी भयानक वादळे, पिण्याच्या पाण्यासाठी आणि अन्नासाठी होणारी वणवण, यामुळे जहाजावरील अनेक खलासी आजारी पडू लागले। काहींचा तर मृत्यू झाला। संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या टोकाला पार करत तो हिंदी महासागरामध्ये पोहोचला। हिंदी महासागरात आल्यानंतर त्याला आफ्रिकेच्या किनाऱ्यावर एक गुजराती व्यापारी भेटला ज्याचं नाव होतं कांजी मालम। कांजी मालम याला समुद्राच्या वाऱ्याची आणि भारताच्या मार्गाची चांगली माहिती होती। त्याच्या मार्गदर्शनाखाली वास्को द गामाचे जहाज भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागलं आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला। 20 मे 1498 रोजी वास्को द गामाची जहाजे भारताच्या केरळ राज्यातील कालिकत म्हणजे आजच्या कोझिकोड बंदरावर येऊन धडकली। तिथे राहणाऱ्या स्थानिक राजाने, ज्याला झामोरीन म्हटलं जायचं, त्याने या परदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर वास्को द गामा भारतात काही महिने राहिला। त्याने इथली संस्कृती पाहिली आणि इथल्या राजांशी व्यापार करण्याची परवानगी मिळवली। जाताना त्याने आपली जहाजे भारतीय मसाल्यांनी, विशेषतः काळ्या मिरीने गच्च भरून घेतली। जेव्हा तो परत पोर्तुगालला पोहोचला आणि त्याने तो माल तिथे विकला, तेव्हा त्याला या पूर्ण प्रवासात आलेल्या खर्चापेक्षा तब्बल 60 पट जास्त नफा झाला। ही गोष्ट संपूर्ण युरोपमध्ये वाऱ्यासारखी पसरली। हे सर्व पाहून युरोपमधील इतर देशांचे डोळे चक्रावले। यानंतर युरोपमधील अनेक देश एकामागून एक भारतात येण्यासाठी समुद्रात आपली जहाजे उतरू लागले। सर्वात आधी पोर्तुगीज आले। त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे गोवा, दीव आणि दमण या भागावर आपली व्यापारी ठाणे सुरू केली। त्यांनी इथल्या स्थानिक राजांना एकमेकांविरुद्ध भडकवायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा स्वतःचा फायदा होईल। पोर्तुगीजांनंतर डच व्यापारी भारतात आले। त्यांनी मसाल्याच्या व्यापाऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या पाठोपाठ फ्रेंच आले,
पण या सगळ्यांच्या स्पर्धेत सर्वात शेवटी सर्वात धोकादायक व्यापारी आले, ते म्हणजे ब्रिटिश आले. 1600 मध्ये इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्याकडून परवानगी घेऊन हे इंग्रज व्यापारी जहाजे घेऊन भारताच्या किनाऱ्यावर उतरले. त्या काळी भारतात मुघल बादशाह जहागीर याचं राज्य होतं. इंग्रजांनी अतिशय गोड बोलून मुघल बादशाहची मनधरणी धरून भारतात वाखारी सुरू करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीला हे सगळे युरोपियन देश फक्त आणि फक्त व्यापार करायला भारतात आले होते. पण जेव्हा ते भारतात राहायला लागले तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे भारतात प्रचंड संपत्ती आहे, पण इथल्या राजांमध्ये अजिबात एकी नाही. इथले राजे छोट्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे राज्य बळकावण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात भारतात वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध सुरू झालं. या सगळ्या युद्धामध्ये इंग्रज सर्वात हुशार आणि क्रूर ठरले. त्यांनी पोर्तुगीज आणि फ्रेंचना हरवून बाजूला केलं आणि संपूर्ण भारतावर स्वतःचा प्रभाव वाढवायला सुरुवात केली. इंग्रजांनी भारताला गुलाम बनवण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. राजांना वाटलं इंग्रज आपले मित्र आहे, पण हळूहळू इंग्रजांनी त्या राजांनाच आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली. हळूहळू इंग्रजांनी इथले उद्योगधंदे, कापड उद्योग बंद पाडले. इथून कच्चा माल अगदी स्वस्त दरात इंग्लंडला पाठवला जायचा आणि तिथून तयार झालेला पक्का माल हा भारतीय बाजारपेठेत महागड्या किमतीला विकला जायचा. ज्या देशाला कधी काळी सोन्याची चिमणी म्हटलं जायचं, त्या भारताला इंग्रजांनी पूर्णपणे कंगाल करून सोडलं. राजांची सत्ता गेली, शेतकऱ्यावर जुलूम झाली आणि संपूर्ण भारत देश हा कालांतरानं इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळदंडात अडकला. तर मंडळी, विचार करा, एका काळ्या मिरीच्या दाण्यापोटी सुरू झालेला तो समुद्री प्रवास आपल्या संपूर्ण देशाच्या गुलामगिरीचं कारण बनला. जर वास्को द गामानं तो रस्ता शोधला नसता, किंवा सर्वात महत्त्वाचं, जर आपल्या भारतीय राजांमध्ये एकी असती, तर कदाचित इंग्रज आपल्यावर कधीच राज्य करू शकले नसते. इतिहास आपल्याला हेच शिकवतो की जेव्हा आपण घरात एकमेकांसोबत लढतो तेव्हा फायदा नेहमी तिसऱ्याचाच होतो. पण आज राजकारणी सुद्धा तीच इंग्रजांची नीती वापरत आहे. आजही निवडणुका आल्या की आपल्याला जातींमध्ये वाटलं जातं, धर्माच्या नावाखाली लढवलं जातं, भाषेवरून वाद लावले जातात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पूर्वी जसं पैशाच्या आणि जहागिरीच्या आमिषानं राजांचे मंत्री फोडले जायचे, अगदी तसेच आजच्या काळातही कोट्यवधी रुपये आणि सत्तेचे आमिष दाखवून थेट चालती बोलती सरकारं पाडली जातात, मंत्री फोडली जातात. इंग्रज देश सोडून गेले, पण त्यांची तीच तोडा फोडा आणि सत्ता मिळवा ही वृत्ती आजच्या राजकारण्यांनी तशी जिवंत ठेवली. तर तुम्हाला काय वाटतं, जर भारताचा हा समुद्री रस्ता कधी सापडला नसता तर आजचा आपला भारत कसा असता? आणि आजच्या तोडाफोडा राजकारणाला थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.